स्वामी ओम. तुमच्या घरामध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी येत आहेत का? म्हणजे घरामध्ये मन अशांत राहतंय. म्हणजे बाहेर असताना खूप छान वाटतं, पण घरात गेलं की मन अशांत होतं. शांत झोप लागत नाही. नात्यांमध्ये कायम तणाव, आलेला पैसा टिकत नाही किंवा मग आलेली संधी, अगदी तोंडाशी आलेली संधी पण तुम्ही ती एनकॅश करू शकत नाहीये. अडचणी येत असतील तर ते केवळ योगायोग नाही, तर त्याच्यामागे तुमच्या घरामध्ये असलेले सूक्ष्म वास्तुदोष हे कारणीभूत असतात. आणि मग असं जेव्हा तुमच्या घरामध्ये सूक्ष्म वास्तुदोष असतात, त्यावेळेला आपण पाहिलं, की ह्या सगळ्या अडचणी आपल्याला आयुष्यामध्ये येतात. तर आजचा आपला विषय हाच आहे. आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की कोणते असतात ते सूक्ष्म वास्तुदोष आणि त्याच्यावर काही सोपे उपाय आहेत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर चला तर जाणून घेऊया आपण ते सूक्ष्म वास्तुदोष. तर सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात प्रथम आपलं मुख्य प्रवेशद्वार. कारण आपण तिथूनच एंट्री करतो ना. तर मुख्य प्रवेशद्वाराला जर अडथळा असेल, म्हणजे मोठं झाड आहे किंवा मग तिथे चपलांचा ढीग आहे किंवा मग डस्टबिन आहे, त्याच्यानंतर मग ते जे पाय पुसायसाठी पायपुसणं म्हणून आपण ठेवतो ते खराब आहे, फाटकं तुटकं किंवा न धुतलेलं. त्यानंतर दरवाजा उघडताना बंद करताना कायम कर्कश आवाज येतोय किंवा मग दरवाजाच्या त्या फळ्यांनाच चिरा गेलेल्या आहेत. असं सगळं ज्यावेळेला असेल त्यावेळेला तिथं काय होतं, सूक्ष्म वास्तुदोष तयार होतो आणि मग तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि मग काय होतं, आपण प्रत्येक वेळेला आत येताना ती नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर घरामध्ये घेऊन येतो आणि अर्थातच त्याचा परिणाम काय होतो, मग आपल्याला आयुष्यामध्ये अडथळे यायला लागतात. त्यानंतर दुसरा वास्तुदोष म्हणजे घरामध्ये मी बरेचदा व्हिजिट करते ना, बऱ्याच घरामध्ये तुटलेली भांडी, तुटलेल्या कुंड्या, त्याच्यानंतर सगळ्या तुटक्या-मुटक्या गोष्टी, तुटलेलं फर्निचर असं सगळं असतं. किंवा मग अनयुज्ड इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे आता हल्ली इलेक्ट्रॉनिक्सचा खूप वापर करतो आपण प्रत्येक घरामध्ये. म्हणजे 4 माणसं असतील तर 8 मोबाईल असतात. म्हणजे प्रत्येकाकडे एक्सेसमध्ये सगळं आहे. तर इट इज गुड. पण मग ज्यावेळेला ते अनयुज्ड इलेक्ट्रॉनिक्स आपण घरामध्ये ठेवतो, म्हणजे आठवणी म्हणून असतात त्या सगळ्या, की हा माझा पहिला मोबाईल, हे माझं पहिलं घड्याळ वगैरे. पण ते बंद पडलेलं असतं किंवा वापरलेलं नसतं. फार दिवस आपण वापरत नाही त्याला. असं ज्यावेळेला अनयुज्ड इलेक्ट्रॉनिक्स आपण घरामध्ये ठेवतो, त्यावेळेला तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यानंतर बंद पडलेली घड्याळं. तर मग अनयुज्ड इलेक्ट्रॉनिक्स, बंद पडलेली घड्याळं, बंद पडलेले सगळे इलेक्ट्रॉनिक्स, मग व्हॉटएव्हर गॅजेट्स आर देअर, म्हणजे जे काही असेल तुमच्याकडं, मोबाईल्स असतील किंवा आणखीन काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत आणि तुटलेली भांडी, फर्निचर, हे सगळं ज्यावेळेला तिथे असतं तुमच्या घरामध्ये, तिथे मग वास्तुदोष तयार होतो आणि मग याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या स्टॅबिलिटीवर होतो. म्हणजे स्थैर्य तुम्हाला कधीच स्थिर आहे आपण असं वाटत नाही किंवा ते सगळ्या तुटलेल्या वगैरे गोष्टी ज्यावेळेला तुमच्या घरात येतात त्यावेळेला मग तो वास्तुदोष तयार होतो. दक्षिण पश्चिम मध्ये जर टॉयलेट असेल किंवा मग स्वयंपाकघर असेल, हे सगळे सुद्धा मग वास्तुदोष तयार करतात या सगळ्या गोष्टी. आणि मग काय होतं, आर्थिक अडथळे. देवघर. आता देवघरामध्ये जर वास्तुदोष असेल, देवघरात वास्तुदोष म्हणजे काय, एक तर ते देवघर ईशान्येमध्ये नसतं. त्याच्यानंतर तुटलेले किंवा जीर्ण झालेले देव असतात. बऱ्याच ठिकाणी तिथं टाकांना, त्या म्हणजे टाकांची पूजा केली जाते, पण ते टाक धुवून धुवून पूर्ण जीर्ण झालेले असतात, होल्स पडलेले असतात, त्याला अशीच पूजा करतात. त्यानंतर देवाच्या देवघराच्या डोक्यावर इतकं सगळं असतं क्लटर. देवाच्या डोक्यावर पूर्ण ते सगळं धूळ वगैरे सगळं असतं देवघरावर. त्याच्यानंतर देवघर असं म्हणजे ते निर्माल्य वगैरे तसंच पडलेलं कित्येक दिवस. तर असं ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला काय होतं, मग पुन्हा तो वास्तुदोष तयार होतो आणि मग तुम्हाला अशांत वाटतं घरामध्ये आल्यावर. म्हणजे आपण घराच्या बाहेर छान असतो, पण घरात आल्यावर आपल्याला अशांत वाटतं, अनाहूत भीती वाटते किंवा शांत झोप लागत नाही. तर याचं कारण काय, तर एक तर तुमच्या बेडरूममध्ये जर तुमच्या बेडसमोर आरसा असेल किंवा मग बेडरूमला तुम्ही डार्क कलर्स वापरले, डार्क कलरचे पडदे वापरलेले आहेत. आता ह्याचे सगळे झाले वास्तुदोष जे तयार होतात. तर आता ह्याच्यासाठी उपाय काय पण? कारण आपण सुरुवातीला म्हणलो, की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपण उपाय शेअर करणार आहोत. तर एकतर दरवाजा. दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा. म्हणजे त्याचा जर असा कर्कश उघडताना वगैरे आवाज होत असेल तर त्याला वेळच्या वेळेला ऑइलिंग करायचं. त्यानंतर तिथं ज्या पायपुसण्या वगैरे तुम्ही टाकता त्या स्वच्छ चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायच्या. म्हणजे महिने 6-6 महिने त्याच पडल्यात. मग ते काय, म्हणजे ते स्वच्छ ठेवायचं.
आणि आठवड्यातून एकदा तो मुख्य दरवाजा चांगल्या स्वच्छ पाण्याने किंवा गुलाबजळाने किंवा गंगाजल काय तुमच्याकडे असेल त्याच्याने स्वच्छ तो पुसून घ्यायचा. त्यानंतर बंद पडलेले, तुटलेले जे काही आपण आत्ता बोललो फर्निचर, घड्याळ, बंद पडलेले घड्याळ किंवा अनयुज्ड इलेक्ट्रॉनिक्स किंवा तुटलेली भांडी आपण जे आता सुरुवातीला बोललो, ते सगळे तात्काळ डिस्कार्ड करायचे. थ्रो इट. घराच्या बाहेर काढा. ही एक जरी गोष्ट तुम्ही लगेच केलीत ना, तर तुमच्या आयुष्यामधले बरेचसे अडथळे कमी होतील आणि तुम्ही बघा कसे तुमची कामं मार्गाला लागतील ते. त्याच्यानंतर देवघर हे कायम स्वच्छ ठेवायचं. सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायची. संध्याकाळच्या वेळेला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छान तुपाचा दिवा लावायचा. तर तुम्हाला नक्कीच या सगळ्याचा फायदा होऊ शकतो. तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला आलाय का असा कधी अनुभव की काय कळत नाहीये पण गोष्टी अडून राहिल्यात किंवा हातातोंडाशी आलेला घास आमचा असाच कुणीतरी म्हणजे असा आमच्यापर्यंत येत नाहीये, असे जर अनुभव तुम्हाला आले असतील तर कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत